आकला धावतू जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टीव्ही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणार आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आपल्याला सिक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचं. ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. पिन कनेक्ट करून घेऊयात. कनेक्ट करून झाल्यानंतर बॅक करून घ्यायचं. बॅक केल्यानंतर कॅप्चर टॅब ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला हवा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इथे रेशोचा ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचं. त्यानंतर फोटोवरती क्लिक करूयात. क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. इथे सुद्धा 9.6 करून फोटो हवा तसं ऍडजस्ट करून ओके करून घेऊयात. त्यानंतर फोटो स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून घ्यायचे. ते ओल्डमध्ये ऍड ओल्डमध्ये मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. जेवढं बिटमार्क व्हिडिओ टाइम आहे तेवढंच फोटोचे ठेवायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट करायचं. बिटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घेऊयात. खालती आपल्याला हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचा आहे. कनेक्ट करून झाल्यानंतर 15-20 पर्यंत झूम करून घ्यायचं. त्यानंतर इथं आपली जिथे बीट दिसेल तिथे त्याच्या फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे. सो स्प्लिट करून घेऊयात. ओके, तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झालं आहे. त्यानंतर 5 सेकंडच्या खालचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. खालती रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला एक व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याला स्क्रीनवरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ ॲड करून झाला. त्यानंतर बिटमार्कवरती क्लिक करून घ्यायचं. खालती रिप्लेसचं ऑप्शन भेटेल. ते मी टेक्स्ट PNG दिले तो PNG सुद्धा ॲड करून त्याला अशा प्रकारे मायनस करून वरती ॲडजस्ट करून घेऊयात. त्याचा टायमिंग आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 4 सेकंड 15 पर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रा पार्ट आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. नंतर व्हिडिओच्या स्टार्ट लायचे आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर 15-20 सेकंद झूम करून घ्यायचे. त्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला इनमध्ये रॉक होरिझॉन्टल ही ॲनिमेशन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये बाउन्स 1 ही ॲनिमेशन टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये ॲनिमी फ्रेम ही ॲनिमेशन भेटेल. टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आपल्या ॲनिमेशन ॲड करून जाईल. त्यानंतर इफेक्ट ॲड करून घेऊयात. एक नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करून घेऊयात. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये न्यू ऑप्शनमध्ये कार्ड ओव्हर या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड तुम्हाला 33 ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाइम आपल्याला 0 सेकंड 15 पासून इथे तुम्हाला 3 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करूयात. हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईट ऑप्शनमध्ये पिंक ब्लिंकर्सच्या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी 30 ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाइम आपल्याला 3 सेकंड 15 पासून 4 सेकंडच्या पुढच्या डॉटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर स्प्लिट आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला लाइटिंग ऑप्शनमध्ये फ्रेम 6 इफेक्ट भेटेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथे तुम्हाला त्याचं टायमिंग 0 करून अप्लाय टू ऑल करून ओके करून घ्यायचं. म्हणजे आपल्या सगळ्या स्प्लिट आयकॉनला अप्लाय होईल जाईल. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.